काय बेटा आता पिऊन राहिलो चाय. आता एक एक सिप आता पिऊया. मजा आहे मुली. मी झोपलो होतो आणि मला चायची तलप खूप आली. फक्त मम्मीला एवढा म्हटलं की मम्मी चाय बनवून दे. ते फटकन रेडी झाली यार. मला विश्वास नाही होऊन राहिला एवढं लवकर रेडी. हे मम्मी आणि हे आहे चाय. काही आर्ग्युमेंट नाही, काही नाही की हा चाय का बरं पाहिजे, काहून एवढा रात्री पाहिजे, काही नाही, काही विचार नाही, काही बोलली नाही, काही नाही. आली चाय बनवून देऊन राहिली. हे आहे माझी मम्मी, अशी लाडाची मम्मी आहे एकदम. हे क्युटी क्युटी मम्मी आहे ना. आता काय सांगू. आता चाय आता आणला. आपल्याकडे नाही केली. अगं थुका वगैरे घिटवतो तर खूप दुखतंय का गड्यात. थुका घिटवतो ना खरं खूप दुखते गड्यात. आता इलाज वगैरे पाहायला लागल उद्या. हा तर ही मिळाली आपल्याला चाय. आता चाय पिऊया आपण. खरोखर ग मला नाही का खूप सर्दी आली आहे. उद्या जातो. खूप डोका दुखत आहे. आज गेलो होतो डॉक्टरकडे पण भीड एवढी होती का झालंच नाही का ट्रीटमेंट नाही आला खरोखर. तर मित्रांनो आज गेलो होतो मी डॉक्टरकडे. ट्रीटमेंट वगैरे झाला पण डोक्याचा नाही आला, डोळ्याचा झाला. आता उद्या जातो मी डोक्याच्या करून येतो न्यूरोसर्जनकडे जाऊन. आपला कसा नागपूर एम्स हॉस्पिटल आहे ना, तिथं सगळं डॉक्टर वगैरे. तिथे गेला ना डोळ्याच्या झाला, डोक्याच्या बाकी आहे. आता भीड एवढी असते की नाही, तर एक अगर केला आपण तर दुसरा आहे तर रेडीच असते. ते जमतच नाही एवढा लोकांमध्ये. तर त्यासाठी आता नाही का आता एक 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 दिवसाची गॅप पडून राहिली. मला डोका खूप फाटून राहिला असं वाटते. खूप डोकं दुखून राहिला. चष्मा घालाव ना तेव्हा ठीक वाटते, नाही तर आता ठीक नाही वाटत. चष्मा घालते का लावते. आता दोघं एकच हो ना. चष्मा घाल या चष्मा लाव. चष्मा घाला नाही चष्मा लावा, गोष्ट एकच आहे. मित्रांनो एम्स हॉस्पिटलची अशी गोष्ट आहे, एक वेळा आपण ना टोकन घेतला की रजिस्ट्रेशनला एवढी वेळ लागते का नाही, कारण की भीड एवढी असते की खूप. कमसे कम नाही का सांगतो दिवसातून 1000 ते 2000च्या आत एवढी गर्दी असते तिथे आणि खूप लोक येतात. आणि असं आहे की तुम्हाला रोजच्या तुम्हाला नाही का रजिस्ट्रेशन करायला लागत. जसं की आज तुम्ही गेला आजच्या रजिस्ट्रेशन, उद्या गेला तर उद्याच्या रजिस्ट्रेशन असं आहे. तर एवढी गर्दी असते तिथं आणि तो तुम्हाला करायच लागेल. कारण की जो एक वेळा रजिस्ट्रेशन तुम्ही केला तर जेवढं पण तुमचे वॉर्ड्स आहेत, जसं की कोणाला डोकादुखीच्या आहे, कोणाला डोळ्याच्या आहे, कोणाच्या हाताच्या, कोणाच्या बोनच्या, कोणाला काहीच्या पण ते त्यांचा जो रेकॉर्ड आहे तर त्या रेकॉर्डमध्ये तुमच्या नाही का जो रजिस्ट्रेशन आहे तो अप्लाय होऊन जाणार आहे. तुम्ही कोणत्या पण याच्यात गेल्या, कोणत्या पण तुम्ही डोक्याच्या म्हणा, कोणी डोळ्याच्या म्हणा, कोणत्या पण वॉर्डमध्ये तुम्ही गेल्या तिथं तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन होऊन जाते. फक्त तुम्हाला तिथे जाऊन नाही का आपलं नाव आणि नंबर, फोन नंबर तो तुम्हाला अप्लाय करायला लागते. तेव्हाच तुम्हाला नाही का एक टोकन मिळते तिथून. आणि तुम्हाला तिथला जो रूम नंबर असते तर रूम नंबर त्या टोकनवर लिहून दिलेला असते आणि तिथं आपल्याला पाठवला जाते. तर असं राहते तिथं. आणि गर्दी एवढा म्हटला की खूप जास्त गर्दी असते तिथे. तर मी सांगू शकत नाही, कारण की आज मी गेलो होतो, मला डोळ्याच्या आणि डोक्याच्या दाखवायचा होता, पण गर्दी एवढी असल्यामुळे नाही का माझ्या फक्त डोळ्या झाला, डोक्याला नाही आलाय. आणि मला आणखी उद्या परत जायचं आहे आणि ओपीडी म्हणला म्हणजे तो फक्त 9 ते 5 वाजेपर्यंत चालू असते. त्या कारण नाही का माझं काम होऊन नाही राहिला. आणखी मला उद्या आणखी परत जायला लागेल. तर मित्रांनो माझी क्यूट फॅमिली, तर माझी हीच इच्छा आहे की तुम्ही आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि तुमच्या समोरचा जो भविष्य आहे, तुमचा फ्युचर आहे ते सेफ आणि सिक्युअर असला पाहिजे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तर बाय.